नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आता आपण पॅरलल लाईन्स याच्यामधला पुढचा थेरम आज पाहणार आहोत। आता थेरम आहे सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180। हा थेरम तुम्ही अप्लाय केलेला आहे। आज तो थेरम आपण काय करणार आहे, प्रूफ करणार आहोत। म्हणजे याचा अर्थच काय, तर सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 च म्हणजे काय, तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते। ते आज आपल्याला प्रूफ करायचे। म्हणून आपण इथे घेत असताना सुरुवातीला काय घेतले, ट्रायंगल काढून घेतला, त्रिकोण काढून घेतला दिलेल्या माहितीनुसार। आता याच्यामध्ये गिव्हनचा पार्ट, याच्यामध्ये काय माहिती आपल्याला, फक्त एवढंच माहिती आहे की एनी ट्रायंगल, हा कसला आहे ट्रायंगल, कोणताही एनी ट्रायंगल ए बी सी, पर्टिक्युलर कोणत्याही टाइपचा नाही येतो, म्हणजे आयसोस्केलर नाही, इक्विलॅटरल नाही, असं कोणतंही नाही, कोणताही ट्रायंगल घेतला तरी चालेल। इज एनी ट्रायंगल ए बी सी। नंतरचा पार्ट असेल आपला टू प्रूफ। काय प्रूफ करायचं याच्यामध्ये आपल्याला, अँगल्स, अँगल ऑफ ए बी सी प्लस अँगल ऑफ बी ए सी प्लस अँगल ऑफ ए सी बी इज इक्वल टू काय दाखवायचे, त्याची सम किती असते, 180 असते। आणि नेक्स्ट पार्ट असेल आपला राईट कन्स्ट्रक्शनचा। कन्स्ट्रक्शन करत असताना इथे काय केलं आपण, चला कन्स्ट्रक्शन करत असताना आपण या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करणार आहोत। याच्यामध्ये आपण एक पॅरलल लाईन काढून घेतली जी की साइड बीसी ला पॅरलल असेल आणि ती कशामधून जाते, राईट पॉइंट ए मधून जाणारी आणि साइड बीसी ला असलेली एक आपण लाईन काढून घेतलेली आहे। हा झाला आपला कन्स्ट्रक्शनचा पार्ट। सो कन्स्ट्रक्शन लिहित असताना आपण काय म्हणूयात की ड्रॉ a parallel line to side BC, कोणत्या साइडला, BC ला, and intersect पॉइंट A। पॉइंट A ला इंटरसेक्ट होते, परंतु कोणत्या पद्धतीने इंटरसेक्ट होते, सच दॅट P'(A') म्हणजे हा जो पॉइंट ए आहे हा ए पॉइंट पी आणि क्यू च्या दरम्यान आहे। हा झाला आपला कन्स्ट्रक्शनचा पार्ट। आणि नेक्स्ट पार्ट असेल आपल्या याच्यामध्ये महत्त्वाचा, तो पार्ट आहे आपला प्रूफ। आता हे खूप सोपं आहे, फक्त समजून घ्या। याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलं, आपण काय दिलेले कन्स्ट्रक्शन मध्ये काय घेतले, PQ इज अ पॅरलल BC अँड देयर ट्रान्सव्हर्सल पार्ट। ट्रान्सव्हर्सल सुरुवातीला कोणती घेतली, AB। सो PQ is a parallel side BC and their transversal is side AB। साइड AB जर त्याची ट्रान्सव्हर्सल असेल तर याच्यामध्ये तयार होणारा तुमचा जो अँगल आहे पहा झेड शेप मध्ये, तो अँगल कोणता म्हणता येईल आपल्याला, सो अँगल ऑफ PAB is equal to angle of ABC। हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील कशावरून, राईट अल्टरनेट अँगल। हे तयार होणारे अँगल्स कसे आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत। त्याला इक्वेशन फर्स्ट हे नाव द्या। ऍज इट इज सेकंड आपण काय सांगू शकतो, तर लाईन, कोणती लाईन, लाईन PQ is a parallel side is also parallel BC, परंतु याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सल आता आपण चेंज करणार आहोत, ट्रान्सव्हर्सल अँड देयर ट्रान्सव्हर्सल इज साइड AC। त्याची जर ट्रान्सव्हर्सल साइड AC असेल तर इथे सुद्धा झेड शेप मध्ये आपल्याला अँगल तयार होत आहेत। ते अँगल्स असणार आहेत आपले अँगल A अँड अँगल C। सो तयार होणारे अँगल्स आपले कोणते असतील, अँगल ऑफ QAC is equal to angle of ACB। पहा QAC आणि ACB हे दोन अँगल्स कसे असतील, कॉन्ग्रुएंट असतील किंवा इक्वल असतील, कशावरून, अल्टरनेट अँगल। ही पेयर आपल्याला कशावरून मिळाली, अल्टरनेट अँगल। इज इक्वेशन सेकंड हे नाव द्या। आता आपण इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड कसं मिळाले सर्वांच्या लक्षात आलं असेल। आता आपल्याला काय करायचं, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड याची ऍडिशन करायची। So adding equation first and
सेकंड. या दोन्हीचे ऍडिशन करून घ्या. ऍडिशन करत असताना लेफ्ट हँड साइड. सो अँगल ऑफ कोणता अँगल असेल आपला PAB. सेकंड अँगल ऑफ QAC इज इक्वल टू अँगल ऑफ ABC प्लस अँगल ऑफ ACB. ही पेअर सर्वांच्या लक्षात आली. लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड दोन्ही साइडचं आपण काय करून घेतलं ऍडिशन करून घेतलं. आता याला आपण काय म्हणूयात इज इक्वेशन थर्ड. आता इक्वेशन थर्ड मध्ये आपल्याला काय करायचंय की कोणत्या अँगलची ट्रायंगल हा जो आहे ABC याच्या प्रत्येक अँगलच्या तिन्ही अँगलची सम 180 दाखवायची. परत त्याच्यामध्ये अँगल B आणि C च मिळाले. A अँगल राहिला म्हणून आपण काय करूयात थर्ड अँगल त्याच्यामध्ये ऍड करूयात अँगल A. इन इक्वेशन थर्ड ऍड कोणता अँगल ऍड करायचा आपल्याला BAC. ऍडिंग बोथ साइड दोन्ही साइडला आपल्याला काय करायचं ते ऍडिशन करायचं. सो अँगल ऑफ BAC प्लस अँगल ऑफ PAB प्लस अँगल ऑफ QAC इज इक्वल टू अँगल ऑफ ABC प्लस अँगल ऑफ कोणता असेल BAC प्लस अँगल ऑफ ACB. तिन्ही साइडला बघा ह्याही साइडला BAC आणि BAC दोन्ही साइडला आपण तो अँगल काय करून घेतला ऍड करून घेतला. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसते ते पहा. लेफ्ट हँड साइड पहा त्याची अँगल ऑफ BAC हा अँगल आता मिळाला आपल्याला. ठीक आहे हा अँगल. नंतर PAB म्हणजे हा अँगल आणि लास्ट QAC म्हणजे हा अँगल. म्हणजे टोटली आपल्याला काय मिळालं रे राईट. अँगल्स ही लिनियर पेअर मधली जी आपल्याला पेअर असणार आहे त्याची सम किती असते सप्लिमेंटरी. म्हणजे हा जी पूर्ण याची मेजरमेंट आहे ती किती असणार आहे 180. म्हणजे इथं आपण काय सांगू शकतो त्या तिन्ही अँगलची सम किती असेल 180 असेल. म्हणजे अँगल ऑफ ABC प्लस अँगल ऑफ BAC प्लस अँगल ऑफ ACB इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 180 मिळालं. सो आपण काय लिहू शकतो मग इथे अँगल ABC प्लस अँगल BAC प्लस अँगल ऑफ ACB इज इक्वल टू आपल्याला किती मिळालेलं आहे 180 मिळालेलं आहे. हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं का हा हेच आपल्याला काढायचं होतं. तिन्ही अँगलची सम किती असते 180 असते. ठीक आहे. अँगल्स इन लिनियर पेअर. चला हा थेरम प्रत्येकाला लक्षात आलेला असेल. सोपा थेरम आहे. सगळ्यांनी एकदा लिहून घ्या. तो थेरम आता लक्षात आलेला असेल तुमच्या. सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ए ट्रायंगल इज 180. किती असतात त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती अंश असते 180 अंश असते. हा थेरम सर्वांच्या लक्षात आलाय. त्याला अँगल सम प्रॉपर्टी इन ट्रायंगल्स म्हणला तरी सुद्धा चालेल. चला आता नेक्स्ट पाहायचं आपल्याला इंटिरियर अँगल टेस्ट. इंटिरियर अँगल थेरम पाहिलेला होता. आता आपल्याला टेस्ट पाहिजे. दोन्ही मध्ये काय फरक येते पाहूयात आता आपण. थेरम इफ त्याचं स्टेटमेंट इफ द इंटिरियर अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाइन्स आर सप्लिमेंटरी देन टू लाइन्स आर पॅरलल. दॅट मीन्स तयार होणारे जे तुमचे ट्रान्सव्हर्सल वरती तयार होणारे जे तुमचे अँगल्स असतील ते जर सप्लिमेंटरी असतील म्हणजे त्याची मेजरमेंट्स सम 180 जर असेल तर त्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्स पॅरलल असतील. हे आपल्याला काय करायचे प्रूफ करायचे. ओके दॅट मीन्स आता इंटिरियर अँगल थेरममध्ये आपण काय दाखवलेलं होतं की ते अँगल्स सप्लिमेंटरी असतात. हे आपण तिथं प्रूफ केलं होतं आणि इथं प्रूफ काय करायचंय की त्या लाईन्स पॅरलल असतात म्हणजे कॉन्व्हर्स आहे. आता इथे आपल्याला त्याच्या विरुद्ध प्रूफ करायचं आहे. सो गिव्हन याच्यामध्ये गिव्हनचा पार्ट काय असणार आहे लाईन XY line XY is a transversal of line AB and line CD. ही लाईन XY जी आहे ती लाईन AB आणि CD ची ट्रान्सव्हर्सल आहे. एवढं फक्त इथं आपल्याला दिलेले आहे आणि याच्यामध्ये तयार होणारे जे अँगल्स आहेत ते अँगल्स कसे आहेत तर ते दोन्ही अँगल्स हे सप्लिमेंटरी आहेत. म्हणजे त्या दोन्हीची बेरीज PQD किती आहे 180 अंश आहे. हे
कशामध्ये दिले आपल्याला, गिवन मध्ये दिले. टू प्रूव्ह, काय प्रूफ करायचंय, तर ह्या ज्या दोन लाईन्स आहेत, कोणत्या, लाईन ए बी आणि लाईन सी डी, ह्या दोन लाईन आपल्याला काय दाखवायच्या आहेत, पॅरलल दाखवायच्या आहेत. हा झाला तुमचा टू प्रूफचा पार्ट. आता नेक्स्ट पार्ट असेल आपला प्रूफचा पार्ट असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये सुद्धा आपण इनडायरेक्ट मेथड्स अप्लाय करणार आहे. डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड तुम्हाला मी एक्सप्लेन केलेली आहे. इनडायरेक्ट मेथड नंतर एक लक्षात द्यायला पाहिजे की आपल्याला टू प्रूफ म्हणजे जे आपल्याला प्रूफ करायचं त्याच्या इनवर्स गृहीत धरायचं. ठीक आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं की लाईन ए बी आणि लाईन सी डी ह्या काय आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. त्याचे इनवर्स गृहीत धरायचं म्हणजे त्याच्या विरुद्ध. इनडायरेक्ट मेथड मध्ये काय गृहीत धरावं लागेल मग आपल्याला, राईट. मग आपल्याला काय गृहीत धरावं लागेल, सपोज लाईन ए बी अँड लाईन सी डी आर नॉट पॅरलल लाईन्स. ह्या ज्या दोन लाईन आहेत त्या पॅरलल नाहीयेत. ठीक आहे. सो सपोज आपण काय गृहीत धरूयात मग, सपोज लाईन ए बी अँड सी डी आर नॉट पॅरलल लाईन. ह्या दोन लाईन्स कशा नाहीयेत, पॅरलल नाही. आणि ह्या दोन लाईन्स पॅरलल नाहीत म्हटल्यानंतर काय झालं मग, जर दोन लाईन्स पॅरलल नसतील तर त्या एकमेकींना कुठेतरी इंटरसेक्ट होतात. बरोबर आहे. आपल्याला हे पॅरलल नाहीत म्हटल्यानंतर आपल्याला आणखीन एक दुसरं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. काय कन्स्ट्रक्शन करावं लागेल पहा, की ह्या ज्या दोन लाईन्स आहेत, कोणत्या, ए बी आणि ही लाईन आपली कोणती असेल, लाईन सी डी. ह्या ज्या दोन लाईन आहेत त्या एकमेकांना कुठेतरी इंटरसेक्ट होत आहेत. पॅरलल लाईन म्हटल्यानंतर इंटरसेक्ट होणारच. आणि यातला अँगल्स असतील पी आणि ही अँगल असेल क्यू. आता त्या एकमेकांना कुठे इंटरसेक्ट झाल्या, मग पॉइंट टी मध्ये इंटरसेक्ट झाल्या. हे लक्षात आलं असेल तुमच्या. हे कशावरून घेतलं, हे आपण जे सपोज केलं त्याच्यावर नाही घेतलं. म्हणजे इनडायरेक्ट मेथड नुसार आपल्याला जे काढायचं त्याच्या विरुद्ध गृहीत धरलं की लाईन ए बी अँड लाईन सी डी आर नॉट अ पॅरलल लाईन्स. सो ह्या पॅरलल नाहीयेत. सो एकमेकींना कुठेतरी इंटरसेक्ट होतील. सो लाईन ए बी अँड लाईन सी डी intersect at a point in a point T. कुठे इंटरसेक्ट होत आहेत एकमेकींना, तर पॉइंट टी मध्ये काय होतात, त्या इंटरसेक्ट होतात. आणि जर पॉइंट टी मध्ये इंटरसेक्ट होत असेल सो तर मग आपण काय म्हणू शकतो, सो ट्रायंगल, कोणता ट्रायंगल मिळाला आपल्याला इथं, पी क्यू टी फॉर्मड. काय झाला तर याच्यामध्ये आपल्याला एक ट्रायंगल मिळाला. ह्या दोन लाईन्स एकमेकीला मिळाल्या आणि त्या दोन लाईन्स एकमेकीला मिळाल्यामुळे इथे एक ट्रायंगल तयार झालेला आहे. आता हा जो ट्रायंगल तयार झालेला आहे याच्यामध्ये आपण काय घेऊ शकतो, अँगल ऑफ पी क्यू टी प्लस अँगल ऑफ पी टी क्यू प्लस अँगल ऑफ क्यू पी टी इज इक्वल टू कशावरून घेतलं मी, 180. कशावरून घेतलं, सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. अँगल सम प्रॉपर्टी इन ट्रायंगल. इन अ ट्रायंगल त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते. ठीक आहे. चला आता याच्यामध्ये आपल्याला सर्वांची बेरीज किती मिळाली, 180 अंश मिळाली. परंतु बट याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे, बट बीपीटी कुठे आहे, बीपीक्यू आणि पीक्यूडी या दोन्हीची सम किती आहे, 180 आहे. दॅट मीन्स इन शॉर्ट मध्ये मी फक्त इथं काय घेऊ शकते, इथं जो अँगल आपल्याला कोणता दिलेला आहे पी क्यू टी, म्हणजेच तो अँगल कोणता असणार आहे पी क्यू डी. राईट. हा अँगल पी मिळाला. सेकंड पी टी क्यू ऍज इट इज राहील आणि हा सेकंड जो अँगल आहे क्यू पी टी तो पी क्यू बी पर्यंतचा अँगल आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का. दॅट मीन्स इथं आपण काय सांगू शकतो हे पहा. म्हणून मी इथं काय घेतला का, जो अँगल पी क्यू टी आहे, पी क्यू आतला इथला अँगल आपण डी घेऊ शकते मी. पी क्यू टी च्या ऐवजी अँगल पी क्यू डी घेतला प्लस अँगल ऑफ पी टी क्यू ऍज इट इज राहील प्लस अँगल सेकंड
QPT आहे त्याच्याऐवजी कोणता घेतला मी PQPB घेतला इज इक्वल टू 180. फक्त हे तुम्हाला थोडक्यात इझिली लक्षात यावं म्हणून मी या फॉर्म मध्ये घ्यायला लागले. आता याच्यामध्ये PQD आणि QPB हे दोन्ही अँगल्स ऍज इट इज आहेत, परंतु बट आपल्याला काय माहिती आहे की PQD प्लस अँगल ऑफ QPB बरोबर किती आहे 180 आहे. हे कशामध्ये दिले आपल्याला, हे ऑलरेडी कशामध्ये दिलेलं आहे गिवन मध्ये दिले बरोबर आहे. पण ऑलरेडी आपल्याला आलंय काय की या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 आहे. गिवन मध्ये या दोन्हीची बेरीज किती दिलेली आहे 180 दिलेली आहे. सो रिमेनिंग अँगल्स कितीचा असेल मग, सो रिमेनिंग अँगल कोणता रे, रिमेनिंग अँगल PTQ कितीचा झाला 0 डिग्री. हे शक्य आहे का, नॉट पॉसिबल. हे शक्य आहे का, इज नॉट पॉसिबल. हे शक्य नाही, इट नॉट पॉसिबल. हे शक्य नाहीये की अँगल T हा 0 चा येऊ शकत नाही. म्हणजे हे शक्य नसेल तर आपण जे गृहीत धरले ते कसं आहे मग चुकीचे. सो मग इथं आपण काय म्हणू शकतो, सो our assumption काय गृहीत धरलं होतं आपण हे गृहीत धरलं होतं की लाईन AB आणि लाईन CD आर नॉट पॅरलल लाईन. हे कसं असेल चुकीचं असेल. सो our assumption लाईन AB and line CD are not parallel line. ह्या दोन लाइन्स कशा नाही पॅरलल, आर नॉट पॅरलल लाईन इज फॉल्स. आवर अज्युमेशन कसं आहे चुकीचं आहे. आपण जे गृहीत धरले ते चुकीचं आहे. म्हणजेच आपण काय सांगू शकतो की लाईन AB इज अ पॅरलल लाईन कशाला असेल CD ला असेल. ओके, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. आपण काय केलं हे सर्वांच्या लक्षात आलं, ठीक आहे. थेरम मध्ये एक लक्षात ठेवायचं की पुस्तकामधली जी तुमची भाषा आहे ती ऍज इट इज यावीच असं काही नाही. थेरम तुम्हाला जसं समजलंय तुमच्या भाषेमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करा. थेरम सर्वांच्या लक्षात आलं असेल. इंटेरियर अँगल थेरम अगदी सोपे आहेत. आज आपण जे दोन्ही थेरम पाहिलेले आहेत ते दोन्ही थेरम प्रत्येक विद्यार्थ्यांनी ऍटलीस्ट 2 टाइम्स 2 वेळेस लिहायचे आहेत आणि ते व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आजचा होमवर्क म्हणून सेंड करायचे आहे. ठीक आहे.